बडे मुद्देत आज आपल्याला जाणून घ्यायच्यात महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी। दिवसभरात नेमकं काय घडलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेण्यावरून कसं राजकारण तापलं, या सगळ्या मुद्दे त्याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया। पण सुरुवातीला हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। पक्षानं परवानगी दिल्यास नामो निशाण साफ करू। गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर पुन्हा निशाणा, तर शिवसेनेचाही गणेश नाईकांवर जोरदार पलटवार। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग। येत्या 2 ते 3 दिवसात भाजप शिवसेना गट स्थापन करणार, विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न जोरगेवार। भांगडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। चंद्रपूर महापालिकेत नवी समीकरणं जुळण्याची चिन्ह। प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याबद्दल गिरीश महाजनांना वनविभागाच्या महिला पोलिसांना विचारला जाब। गिरीश महाजनांनी व्यक्त केली दिलगिरी। कल्याणमधील नगरसेवक बेपत्ता पोस्टर प्रकरणातील ठाकरेंचे उपविभाग प्रमुख रमेश टिकेंचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। हजारो आदिवासी बांधवांचा शेतकऱ्यांचा लॉंग मार्चची मुंबईच्या दिशेनं कूच। लॉंग मार्च मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी। आजचा मुक्काम इगतपुरीला। प्रजासत्ताक दिन संचलनाला घडलं भारतीय सामर्थ्याचं दर्शन। सशस्त्र दलांकडून शानदार संचलन। दिल्लीतल्या कर्तव्य पथावर घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर। महाराष्ट्राचा गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर। आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा। जवानांचा उत्साह आणि देशभक्तीचं दर्शन देणारी विशेष परेड।